फक्त मी इथं काहीतरी बोलायचं आणि हा भाषण संपलं की मी दुसरीकडे माझ्या पद्धतीने वागायचं, याला दुटप्पीपणा म्हणतात, प्रामाणिकपणा म्हणत नाही, त्याला संवेदनशीलता म्हणत नाही, त्याला वेगळेपणा म्हणतात. तो वाढीस लागता कामा नये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, समाज सुधारकांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. त्यांनी जर असं म्हटलं असतं तर, शिवाजी महाराजांनी म्हटलं असतं की नाही, माझं स्वराज्य, माझा एक किल्ला आहे, माझ्या पुरतं मी बघेल, बाकी मावळ्यांचं काय होऊचे ते होऊ द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, कदाचित तुम्ही आणि मी आज इथं नसतो. समाज सुधारकांनी ते केलं नसतं किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण इथं जर दिलं नसतं तर कदाचित तुम्ही आणि मी आज इथं बोललो नसतो, शिक्षण घेतलं नसतं. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्यांनी शिक्षण संस्था चालू केल्या, विरोधात न जुमानता केल्या. 16 वर्षाचे शिवाजी महाराज असताना स्वप्न पाहून ते साकारू शकतात. 21व्या शतकामध्ये हा आपला महाराष्ट्र फक्त त्या काळातला जो आपण म्हणतो दगडांच्या देशा तेवढ्या पुरता मर्यादित आज नाही. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहेत, खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, वैज्ञानिक संस्था आहेत, फायनान्शियल कॅपिटल आहे, लिडरशिप आहे. हे सगळं असताना महाराष्ट्रामध्ये गगनचुंबी इमारती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 2 वेळेचं जेवण न भेटणारे व्यक्ती, हा जो विरोधाभास आहे तो का आहे याच्यावरती काम करण्याची गरज आहे. फक्त विचार मांडण्याची, विचार अभ्यास करण्याची नसून काम करण्याची गरज आहे. ते काम प्रेरित जर घ्यायचे असेल, प्रेरणा जर घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून घेतली पाहिजे. त्यांनी स्वतःपुरतं बघितलं नाही, त्यांनी समाज प्रथम बघितला. तसंच आपल्याला आता आपला समाज आणि देश प्रथम हे बघितलं पाहिजे. आपण शेवटला असलो पाहिजे, या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे.